श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ इतिहासकार माननीय पांडुरंग बलकवडे यांच्या षष्ठब्दी पूर्ती निमित्त आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला वर्षभर चालवली जाते। या व्याख्यानमालेतलं 40वा पुष्प आज आपल्या समोर गुंफणार आहे शाहीर हेमंतराजे मावळे। मित्रहो, लोकमान्य टिळकांनी या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली आणि स्थापनेपासूनच अनेक शाहिरांचा या मंडळाशी संपर्क होता। इतकंच नाही तर रायगडावरती लोकमान्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या पोवाड्याचं गायन झालं होतं असेही उल्लेख आपल्याला मिळतात। मंडळाच्या सरकार्यवाह अनेक वर्ष संपूर्ण भारतीयांना परिचित असणारे शाहीर योगेश कार्यरत होते। त्याचप्रमाणे सध्या सुद्धा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ शाहीर दादा पासलकर हे काम करत आहेत। अशा प्रकारे स्थापनेपासून मंडळाचा या सर्व शाहिरी परंपरेशी अत्यंत जवळचा संबंध आहे। मित्रांनो, मराठी भाषेमध्ये शाहिरी कलेचा फार मोठा इतिहास आहे। मराठी काव्याच्या बद्दल बोलताना असं म्हटलं जातं की मराठी काव्याची परंपरा म्हणजे संत कवी, पंत कवी आणि तंत कवी। त्यातील तंत कवी म्हणजे ही शाहिरी परंपरा। त्याच्यामध्ये तरुणांना प्रेरणा देणारं, त्यांच्या क्षात्र तेजाला प्रोत्साहन देणारं असे मर्दानी पोवाड्यांचंही गायन केलं जातं आणि शृंगार कलेची नजाकत ज्याच्यामध्ये वर्णन केली असते अशा लावण्यांचंही गायन केलं जातं। शाहिरी कला ही केवळ लिहिण्याची आणि ऐकण्याची नाही, तर ती सादर करण्याची कला आहे। या कलेचा इतिहास खूप मोठा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला आणि त्यावेळेला शाहीर अज्ञानदास यांनी त्या पराक्रमाचं वर्णन केलं आणि तिथपासून ही पोवाड्यांची परंपरा सुरू झाली। आणि त्याच्यानंतर शाहीर तुलसीदास, राम जोशी, सगन भाऊ, प्रभाकर, होनाजी वाळा, त्याचप्रमाणे शाहीर किसनराव हिंग्यांपर्यंत ही प्रदीर्घ अशी परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, पेशवाईचा काळ असेल, स्वातंत्र्य संग्रामाचा काळ असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा काळ असेल, या प्रत्येक कालखंडामध्ये शाहिरी कलेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पराक्रमाचं, आपल्या मर्दानी वृत्तीचं दर्शन हे घडवलेलं आहे। हा संपूर्ण इतिहासाचा विस्तृत कालपट आपल्यासमोर उलगडून दाखवण्यासाठी येत आहेत शाहीर हेमंतराजे मावळे आणि ते या शाहिरांच्या चैतन्यदायी परंपरेचा इतिहास आपल्याला सांगणार आहे। शाहीर मावळे हे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत। शाहीर मावळे यांच्या सुविद्य पत्नी संगीता मावळे आणि त्यांचे चिरंजीव कोनराज मावळे हे सर्व कुटुंब आणि मावळे यांचे सर्व सहकारी आपल्या या संस्थेच्या सहाय्याने, आपल्या संस्थेच्या माध्यमातून शाहिरी कलेचा प्रसार, प्रचार आणि विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे। इतकंच नाही तर दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावरती तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याचं संपूर्ण नियोजन हे शाहीर मावळे करत असतात। ज्येष्ठ शिवभक्त बिंदू माधव जोशी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला आणि अत्यंत व्रतस्थपणे ही शिवजयंती करत असतात। अगदी आत्ताच्या करोनाच्या महामारीच्या काळात सुद्धा त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन महाराजांच्या जन्मस्थानाची पूजा केली होती। शाहीर मावळे यांना पुणे महानगरपालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव हा 1,00,000 रुपयाचा पुरस्कार मिळाला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती हाही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी शाहिरी कलेचा इतिहास आपल्या समोर ते उलगडून दाखवणार आहे। मी शाहीर हेमंत मावळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा। नमस्कार। आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमाले दरम्यान आज
महाराष्ट्राची चैतन्यमयी शाहिरी या विषयावर बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आज मी आपल्यासमोर आलोय. याची सुरुवात आपण एका शाहिरी गणानं करूया. विघ्नहरेशा संकटनाशका प्रथम वंदन श्री गजानना. आशीर्वाद दे यशस्वी होण्या हे तव चरणी प्रार्थना. जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. आशीर्वाद दे मज गणराया. आशीर्वाद दे मज गणराया. कृपा छत्र असो गुरुची छाया. कृपा छत्र असो गुरुची छाया. जिजविन काया लोकरंजना. जिजविन काया लोक शिक्षणा. हीच एक मम आसमना. जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. भक्तांची ही ऐक प्रार्थना. शारदेच्या भव्य दरबारी. शारदेच्या भव्य दरबारी बड्या अधिकारी तुम्ही मान करी. दारातून शाहीर करी मुजरा. दारातून शाहीर करी मुजरा. हे दारातून शाहीर करी मुजरा. मुशाहीर नको मला दुसरा. मुशाहीर नको मला दुसरा. ये उद्या मला ही दरबारा हदीदी. ये उद्या मला ही दरबारा हदीदी. ये उद्या मला ही दरबारा हदीदी. रायगड स्मारक मंडळाच्या 125व्या वर्षाच्या निमित्तानं आणि आमचे ज्येष्ठ स्नेही माननीय पांडुरंगराव बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीच्या निमित्तानं आपली संस्कृती आपला इतिहास असा विषय घेऊन ही व्याख्यानमाला चालू आहे. आणि या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या शाहिराला मिळतं आहे. आणि या निमित्ताने अनेक मान्यवर ही व्याख्यानमाला ऐकतायत. त्या सर्वच्या सर्व शारदा पुत्रांना मी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. खरं तर आजचा जो विषय आहे तो आमचे स्नेही बाळासाहेब तथा पांडुरंग बलकवडे यांच्या षष्टब्दीचा. ज्येष्ठ इतिहास संशोधक. ज्येष्ठ इतिहास संशोधक. दुर्गाभ्यासक. शिवसेवक. मोडलिपीचा करीती अभ्यास. मोडलिपीचा करीती अभ्यास. बलकवडे कुळी जन्मले खास. पांडुरंगराव ज्ञात सकलास. डी पांडुरंगराव ज्ञात सकलास. डी पांडुरंगराव ज्ञात सकलास. डी अशा पांडुरंगरावांच्या षष्टब्दी निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो.
सुरुवातीला मी गण सादर केला. महाराष्ट्राच्या सर्व लोककला लोकसंस्कृतीमध्ये गणपतीला वंदन करून आपली कला सादर करण्याची पद्धती आहे. त्यातली आमची शाहिरीची जी परंपरा आहे ती परंपरा तशी जुनी आहे. म्हणजे शाहिरीचा जो उल्लेख सापडतो तो ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माऊली असं म्हणते, तुवा संग्राम हरी जयंतीला निवात कवचाचा टाहो फोडिला पवाडा तुवा केला गंधर्वांसी. त्याच्यामध्ये माऊलींनी पवाडा असा शब्द वापरला आहे. आणि माझे वारकरी संप्रदायातले गुरु हरिभक्तीपरायण डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्याशी ज्यावेळी मी या विषयावर संवाद केला त्यावेळी त्यांनी ते सांगितलं की हा जो पोवाडा शब्द आहे, पवाडा शब्द आहे, तो ज्ञानेश्वर माऊलींना यशोगीत याच दृष्टीने अभिप्रेत आहे. हे यशोगीत आहे. त्यामुळे पोवाड्याचा पहिला उल्लेख तिथे सापडतो, पण प्रत्यक्ष पहिला पोवाडा मात्र काही सापडत नाही. मग पहिला पोवाडा सापडला केव्हा? तर तो सापडला शिवकालामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला. अफजल खानाला मारल्यानंतर हा पराक्रम सगळ्या दुनियेला कळावा यासाठी आमची आई राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी अत्यंत दूरदृष्टीचं धोरण ठेवून आपल्याकडे आपल्या पदरी असलेल्या एका शिपाई गड्याला बोलवून घेतलं. त्यांचं नाव होतं शाहीर आगिनदास किंवा शाहीर अज्ञानदास. या शाहीर अज्ञानदासांना बोलून जिजाबाईंनी सांगितलं की तुझ्या राजानं एवढा मोठा पराक्रम गाजवला आहे, तो पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचायचा असेल तो तू या पराक्रमावर पोवाडा लिही आणि तो पोवाडा गावोगावी जाऊन गा. याचं कारण असं होतं की त्यावेळी काही माध्यम नव्हतं, मीडिया नव्हता. आज मी तुमच्याशी या माध्यमातून बोलू शकतो आहे, तसं ते माध्यम त्यावेळी काही कुठलंच नव्हतं. त्यामुळे आम्ही लोककलावंत हेच माध्यम होतं. लोककलावंत राजा आणि प्रजा यांच्यामधला दुवा होता आणि एकमेकांशी संवाद साधत होता. आणि नेमकं तेच काम शाहीर अज्ञानदासांनी केलं. आणि शाहीर अज्ञानदासांनी अफजल खान वधाचा पोवाडा लिहिला. तो पहिला पोवाडा, ज्ञात असलेला पोवाडा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि शेवटी मराठी माणसाचा स्वभाव बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. त्यामुळे चक्षुर्वै सत्यम, जो समोर दिसणार आहे ते आम्हाला मान्य करणार. त्यामुळे समोर असलेला पोवाडा कुठला आहे तर तो अज्ञानदासांनी लिहिलेला अफजल खान वधाचा पोवाडा. आणि मग तो पोवाडा पहिला पोवाडा असं म्हणून आपण त्याच्यानंतर सगळ्या पोवाड्यांच्या विषयी चर्चा करतो. शिवाजी महाराजांनी हा पोवाडा सदरेवर बसून ऐकला. म्हणजे अज्ञानदासांनी राजमाता छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकी सगळी मंडळी ही समोर बसली असताना हा पोवाडा गाऊन दाखवला. आणि हा पोवाडा गायल्यानंतर या शाहिराला शेरभर सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा दिला असा उल्लेख हा शाहीर आपल्या कवनाच्या शेवटी करतो. तो ज्यावेळी स्वतःचं नाव सांगतो त्यावेळी त्याच्यात तो शेवटी म्हणतो की राजांनी मला बसायला घोडा आणि शेरभर सोन्याचा तोडा दिला. म्हणजे विचार करा की छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लोकाश्रय दिला, राजाश्रय दिला या कलावंतांना. आता खरं तर राजाश्रय ही भाग खूप कमी आहे, पण लोकाश्रयावरच या सगळ्या कला पुढे 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 चालत आल्या. पण शिवाजी महाराज अत्यंत द्रष्टे होते. त्यांनी या कलावंताचं उत्तम कौतुक केलं असा उल्लेख तो स्वतःच करतो. त्यामुळे ही गोष्ट सत्य आहे. आणि तो पोवाडा आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. तो पहिला पोवाडा आणि त्याच्यानंतर मग पोवाड्याचे वेगवेगळे विषय पुढे 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 येत गेले. आणि मग माझ्या दृष्टीने शाहिरी मी जी सादर करतो, माझी जी शाहिरी परंपरा आहे, जी चैतन्यमय शाहिरी आहे, तिचा तिथे उगम आहे असं आम्ही म्हणतो. शाहिरी या विषयाचं ज्यावेळी आम्ही चिंतन करतो त्यावेळी शाहिरीमध्ये रसात्मक विचार खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरनं त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत. आत्ता मी जी सादर करतो आहे, महाराष्ट्रभर आम्ही जे कार्यक्रम करतो आहोत, ती जी चैतन्यमय शाहिरी आहे ती वीररस प्रधान शाहिरी आहे, जिला पोवाडा म्हणून ओळखलं जातं. खरं तर ही वीररस प्रधान शाहिरी, मग त्याच्यामध्ये पोवाडा येतो, फटका येतो, गण आहे, मुजरा आहे, अन्य अनेक प्रकार आहेत. ही वीररस प्रधान शाहिरी. दुसरी रसांचा विचार करून असलेली शाहिरी म्हणजे शृंगार रस प्रधान शाहिरी. शृंगार रसाला वाहिलेली आहे ती. म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धात शृंगार रस प्रधान लावणी तिला विशेष महत्त्व प्राप्त झालं.
म्हणजे तिला बहर आला. आणि खरं तर ऐतिहासिकदृष्ट्या पाहता शिवकालामध्ये जेवढे पोवाडे नाहीत, जवळजवळ पेशवाईच्या काळामध्ये 150 पोवाडे सापडतात, उपलब्ध आहेत. पण त्या काळामध्ये बहर आला तो शृंगाररस प्रधान शाहिरीला, लावणीला आला. आणि त्याच्याही अगोदर पहिली जी शाहिरी येते ती भक्तिरस प्रधान शाहिरी. मग या शाहिरीचं उदाहरण द्यायचं झालं तर कलगीतुर्याची शाहिरी आपण म्हणता येईल. ही भक्तिरस प्रधान शाहिरी. आणि या शाहिरीतनंच मग वेगवेगळी भक्तिरस प्रधान, काही कूटप्रश्न मांडणारे विषय, असं सगळी याला भेदिक शाहिरी असं म्हणून देखील ओळखलं गेलं. हैवती बाबा आणि ह्या सगळ्या परंपरेतनं ही शाहिरी पुढं आली. या 3 रसात्मक शाहिरी आणि त्याच्यानंतर चौथा जो विचार आला ती म्हणजे दांगटी शाहिरी. दांगट हा एक शाहीर असा की जो हातामध्ये तुणतुणं घेऊन त्या तुणतुण्याच्या स्वरावर आणि तालावर आपली शाहिरी सादर करत होता. आणि त्याच पद्धतीने ती शाहिरी येत होती. आणि त्याला दांगटी चाल असं आत्ता आमच्याकडे आम्ही रूढ केलेलं नाव आहे. एक दिवशी प्रकार काय झाला, एक दिवशी प्रकार काय झाला, पुण्या नजीक रांज गावाला. ट्विंग 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 ट्विंग. पुण्या नजीक रांज गावाला, वासनेनं घेरलं पाटलाला, घमेंडीत अत्याचार केला, परस्त्रीच्या झोंबला शिलाला, हा गुन्हा कळला शिवाजीला, दाह दाह झाला शरीराला, बाबाजीला जेर बंद केला, हात पाय तोडण्याचा हुकूम शिवान दिला जी, शिवान दिला जी, शिवान दिला जी. ही जी शाहिरी ही दांगटी शाहिरी. आणि त्याच्यानंतरचा जो 5वा प्रकार याच्यामध्ये आपण मान्य केला तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी निर्माण झालेली अशी जी शाहिरी, त्याला शाहिरी जलसा, आंबेडकरी जलसा असंही म्हटलं जातं, शाहिरी जलसा या पद्धतीने ती. मग त्याच्यामध्ये बुद्धांवरची काव्य असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचे पोवाडे असतील, अन्य काही काव्य असतील, ही त्या रचनांमध्ये गायली जातात. उदाहरण द्यायचं झालं तर जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार. जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार. जन्मा येऊन सार्थक केले, दीनदलितांचे हक्क देवविले. 14 तळ्याचे पाणी पाजले, 14 तळ्याचे पाणी पाजले. सवर्णांचा करण्या दलितांचा उद्धार. जन्मले भीमराव आंबेडकर. माझे गुरु कैलासवासी शाहीरत्न किसनराव हिंगे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर एक छान पोवाडा लिहिला. भारताचे थोर शिल्पकार, भारताचे थोर शिल्पकार, भीम भास्कर आंबेडकर वीर. भीमाई जन्म देई भीमास, भीमाई जन्म देई भीमास. भीम पराक्रमी घडला इतिहास, चिखलातून कमळ आले जन्मास. जी जी जी. चिखलातून कमळ आले जन्मास. जी जी. चिखलातून कमळ आले जन्मास. या पद्धतीनं शाहिरी जलसेही होतात. त्यातल्या वीररस प्रधान शाहिरी जी आहे त्या शाहिरीकडे मी आपलं या निमित्ताने लक्ष घेऊ इच्छितो, त्या विषयाकडे. ही जी वीररस प्रधान शाहिरी, खरं तर सुरुवात अशी की आपण शाहीर कोणाला म्हणणार, तर जो शाहीर पोवाडे लिहितो आणि पोवाडे गातो त्याला शाहीर म्हटलं जातं. मग तमाशामध्ये मात्र जो गणगवळण
वग लिहितो त्यालाही शाहीर म्हणतात. मग तो काय फळावर गायला असतो का? नसतो, पण त्याला देखील शाहीर म्हटलं जातं. म्हणून मग गाणाराही शाहीर आहे, लिहिणाराही शाहीर आहे. पण जो खरंच लिहितो आणि गातो त्याला शाहीर म्हणणं हे जास्त योग्य आहे असं आमच्याकडे आम्ही नेहमी चर्चा करत असतो. त्यामुळे असा शाहीर वीररस प्रधान शाहिरी करत असतो. मग ही वीररस प्रधान शाहिरी होत असताना त्याच्यामध्ये काय काय सादर होतं, तर सुरुवातीला गण येतो, नंतर मुजरा येतो, नंतर पोवाडा येतो. वेगवेगळे गण, शाहिरी गण या निमित्तानं लिहिले गेले. महाराष्ट्रातल्या एका माझ्या दृष्टीने आणि खरंच महाराष्ट्राच्या दृष्टीने विद्वान असलेल्या एका शाहिरानं लिहिलेला गण. चैतन्याची थापड फावर लागे शाहिरी गरजाया, लागे शाहिरी गरजाया, लागे शाहिरी गरजाया. चैतन्याची थापड फावर लागे शाहिरी गरजाया, लागे शाहिरी गरजाया, लागे शाहिरी गरजाया. दरी दरीतून उठे मावळा हक्क आपुला प्रसाया, हक्क आपुला प्रस्ताया, हक्क आपुला प्रस्ताया. तोरड्यावरी लावून तोरण, तोरड्यावरी लावून तोरण मराठीचा बांधून पाया, मराठीचा बांधून पाया, मराठीचा बांधून पाया. अहो मराठीचा बांधून पाया. धन्य तो धन्य शिवाजी राया, धन्य तो धन्य शिवाजी राया. हो मती मज द्यावी तव गुण गाया, हो मती मज द्यावी तव गुण गाया. हो मती मज द्यावी तव गुण गाया. असे अनेक शाहिरी गण लिहिले गेले. हा शाहिरी गण लिहिला महाराष्ट्रातले खरंच विद्वान असलेले शाहीर दादा कोंडक्यांनी. दादा कोंडक्यांची ही रचना अत्यंत उत्तम अशी ही रचना आहे. असे विविध प्रकारचे गण हे लोककलेमध्ये गायले जातात. मग तमाशामध्ये देखील गण गायला जातो. शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला. नाचला कसा तरी पाहुचला गण, नाचला कसा तरी पाहुचला. शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला. असे वेगवेगळे गण वेगवेगळ्या लोककला प्रकारांमध्ये सादर होतात. शाहीर गण सादर करतो त्या 64 कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाला वंदन करून, भारतमातेला वंदन करून आपली शाहिरी सादर करतो. गणानंतर येतो तो मुजरा. खरं तर मुजरा म्हटलं की आमच्या डोक्यामध्ये ते हिंदी चित्रपटांमध्ये येणारे मुजरे असेच आपल्याला माहिती असतात, किंवा जास्तीत जास्त तमाशामध्ये येणारा एक मुजरा आहे तो प्रकार लोकांना माहिती असतो. पण शाहिरी कलेमध्ये देखील मुजरा आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलं त्या प्रत्येकाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा भाव ज्याच्यामध्ये आहे त्याला मुजरा असं म्हटलं. अनेक मुजरे महाराष्ट्रातल्या देखील अनेक शाहिरांनी लिहिले. आवर्जून मी लिहिलेले एका मुजऱ्यातले 1-2 ओळी. मराठ मोळ्या शिवरायांच्या, मराठ मोळ्या शिवरायांच्या, पावन भूमीवरी गरजली मराठी शाहिरी, गरजली मराठी शाहिरी, गरजली मराठी. येत जन्मले शूर शिवाजी तानाजी बाजी, महापराक्रमी वीर योद्धा धर्मवीर संभाजी. या साऱ्यांना
करुणी मुजरा देया जलालकारी गरजली मराठी शाहिरी गरजली मराठी शाहिरी गरजली मराठी शाहिरी. सद्य पंत आणि तंत काव्याने मराठी बहरली. संत कवी, पंत कवी आणि तंत कवी या तीन कवींनी आमची मराठी समृद्ध केली. शाहिरी सारखं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयानं मराठी समृद्ध झाली. मग साहित्यिक आमच्या शाहिरीला साहित्य मानो अथवा न मानो त्याच्याशी आमचं काही म्हणणं नाही, तो वादाचा विषय तो वेगळाच होता. पण संत, पंत आणि तंत कवींनी मराठी मात्र समृद्ध केली. मग ज्या ज्या तंत कवींनी आपली काव्य प्रतिभा दाखवून दिली आणि त्या काव्य प्रतिभेनं मराठी मनावर आजपर्यंत गारडू घातलेलं हे निश्चित. संतांच्या रचनेनी तर महाराष्ट्र वेडा झाला. पंत कवींनी वेगवेगळ्या रचना करून त्याचाही प्रभाव कीर्तनासारख्या माध्यमातून अनेक पंत कवींचे काव्य आपल्या समोर येतात. म्हणूनच या सगळ्यांना वंदन करताना इथं लिहिलंय, संत पंत आणि तंत काव्याने मराठी बहरली. शेतकरी अन कामगाराने मशागत केली. शाहीर मावळे लीन होतसे मराठीच्या मंदिरी गरजली मराठी शाहिरी गरजली मराठी शाहिरी गरजली मराठी शाहिरी. अशी शाहिरी गण मुजरा आणि त्याच्यानंतर पोवाड्याकडे येते. शिवकाळात सुरू झालेली शाहिरी मग नंतर पेशवाई काळामध्ये देखील अज्ञानदासानंतर काही शाहीर मंडळींनी आपल्या आपल्या रचना केल्या. मग त्याच्यात तुलसीदास असतील, शाहीर तुलसीदासांनी ही उत्तम काव्य लिहिली. पुढच्या काळात मग वर्दी परशुराम आहेत, मग सगन भाऊ आहेत, अशी वेगवेगळी शाहिरांचे एक एक टप्पे येत 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 गेले. मग पेशवाई काळातल्या शाहिरीला एक वेगळा ढंग मिळाला. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्या काळामध्ये शृंगाराला विशेष महत्त्व आलं आणि त्याही काळामध्ये एक चांगल्या लावण्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो काळ आहे म्हणजे तो स्वातंत्र्य प्राप्तीचा काळ आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रत्येक राष्ट्रपुरुष आपल्या परीने विचार करत होता आणि त्यांनी प्रत्येकाने काही ना काहीतरी केलं. म्हणजे अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी देखील पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी, की रायगड स्मारक मंडळाचं नाव निघाल्यानंतर लोकमान्य टिळकांचं नाव तर निघालंच पाहिजे. ह्या लोकमान्य टिळकांनी मेळे सुरू केले आणि या मेळ्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी म्हणून समाज मन पेटवण्याचं काम केलं. आणि त्या काळामध्ये कीर्तनकार, शाहीर हीच मंडळी मेळ्यांमधनं काम करत होती आणि स्वातंत्र्याचा संदेश देण्याचं काम करत होती. त्याच्या अगोदरच्याच काळात नुकताच इंग्रजांविरुद्धचा झालेला एक आपला उठाव होता. त्याही काळामध्ये काही म्हणजे हे सगळे जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी वेगवेगळी लिहिलं जात होतं, त्यावेळी आणखीन एक प्रतिभावंत कवी, स्वातंत्र्य शाहीर, आपण लोक फक्त त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखतो, असे स्वातंत्र्य शाहीर विनायक दामोदर सावरकर, तात्यारावांनी देखील रचना केली. जयो सुतेशी महन मंगले शिवास्पदे शुभदे शिवास्पदे शुभदे शिवास्पदे शुभदे. जयो सुतेशी महन मंगले शिवास्पदे शुभदे शिवास्पदे शुभदे शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वाम हव्यशो युताम वंदे हाजीरडी हाजीरडी हाजीरडी. चितोडगडच्या बुरुजा डोया जोहारा सहया या या जोहारा सहया या या जोहारा सहया. प्रताप सिंह प्रतितु विक्रमा या हो या सबया.
पराक्रमास सिंह गडा येई ये बा सिंह गडा येई ये बा सिंह गडा येई दिगार को बहरो हा डेर रे घनदाट सभा दाटली घोर त्या काळी गर्जना उठली जय स्वतंत्रतेचा बोला जय भवानी की जय बोला जय छत्रपतींचा बोला तुम्ही मावळे बोला हर हर मी तुम्ही म्हणतोय माझ्या समोर बसलेले सगळे मावळेच हे लक्षात घ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाचं आडनाव हे मावळेच असू शकतं आणखीन काही असू शकत नाही तुम्ही मावळे बोला हर हर महादेव बोला हर हर महादेव बोला हर हर महादेव बोला चला घालू स्वातंत्र्य संगरी होय कुवरी घाला हा धीर रे स्वातंत्र्य शाहीर विनायक दामोदर सावरकरांची ही रचना आणि मग स्वातंत्र्य प्राप्तीसाठी 1857चं युद्ध झालं 1857चा स्वातंत्र्य समराचा पहिल्या युद्धाचा सांगतो थोडक्यात इतिहास सांगतो थोडक्यात इतिहास देश सव प्राण अर्पिले जास मुजरा शाहिरी करतो सकलास मुजरा शाहिरी करतो सकलास मुजरा शाहिरी करतो सकलास इंग्रजांच्या विरुद्ध त्यावेळी आमची झाशीची राणी लढली तिच्याविषयी शाहीर वर्णन करतो दत्तक विधान रद्द करुनी संस्थाने खालसा केली झाशीच्या राणी लक्ष्मीला युरोड किल्ल्यात कोंडिली पाठीशी घेऊन दामोदरला तटावर ते घोडे फेकिली घेऊन स्त्री शक्तीला राणीने कराने हो लढली फितुरीने घातला घाव राणीला केला मज्जाव तो वरबी लागला घाव स्वातंत्र्याच्या पहिल्या सबराची दिव्य ज्योत ती मालवली स्वातंत्र्याच्या पहिल्या सबराची दिव्य ज्योत ती मालवली आमची झाशीची राणी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जिचं विस्मरण कधी होणार नाही अशी आमची झाशीची अशा अनेक योद्ध्यांनी भारतासाठी बलिदान दिलं आणि त्या सगळ्या योद्ध्यांचं स्मरण आमचा शाहीर करतो आणि मग भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी म्हणून घुमलेली ही शाहिरी आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साला ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एक नवी पहाट उगवली प्रत्येक शाहिराचे लिखाणाचे विषय बदलले वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण होऊ लागलं या देशासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांची काव्य लिहिली जाऊ लागली आणि त्याच काळाच्या दरम्यान ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती होण्याचा विचार झाला त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याच्यासाठी म्हणून शाहीर अमर शेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गव्हाणकर आमचे शाहीर जंगम स्वामी शाहीर आत्माराम पाटील अशा अनेक दिग्गज मंडळींनी महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं आणि या सगळ्यांचं नेतृत्व आमचे प्रके यात्रे करत होते आणि मला भाग्य असं आहे माझं की यातल्या शाहीर आत्माराम पाटील शाहीर जंगम स्वामी
यांचा खूप सहवास मला मिळाला आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या खूप गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. आणि त्या दरम्यान मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जे खूप गाजलं ते आमच्या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली छक्कड. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. माझी मैना गावावर राहिली, ओतीव बांधा रंग गव्हाळ कोर चंद्राचे, उदात्त गुणाचे, मोठ्या मनाचे, सीता ती माझे रामाचे. हसून बोलायचे, मंद चालायचे, घडीव पुतळी कांती, नव्या नवती रेखीव भोया, कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची. तशी ती मैना माझे गरिबाचे, मैना रत्नाचे खाण. मैना रत्नाचे खाण, माझा जीवा की प्राण. नसे सुखाला वाण, नसे सुखाला वाण. तिच्या गुडाची छक्कड मी गायली, तिच्या गुडाची छक्कड मी गायली. माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होती काहिली. आणि या काळात अनेक शाहिरांनी आपल्या काव्यरचना केल्या. त्या दरम्यान अनेक युद्धांचे प्रसंग आले. पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, चीन बरोबरचं युद्ध असेल. चिनी युद्धाच्या वेळी आमच्या गुरुजींनी काव्य लिहिलं. काळाच्या जबड्यात खालुनी हात मोजी ते दात जात ही आमची, भात चाळूनी पाणी आमच्या इतिहासाचे. मराठी माणसाचं वर्णन याच्यापेक्षा आणखीन काही असू शकत नाही. काळाच्या जबड्यात खालुनी हात मोजी ते दात जात ही आमची, भात चाळूनी पाणी आमच्या इतिहासाची. जिवंत वीर तर लढले लढले. अरे जिवंत माणूस तर लढायलाच लढेल, पण जिवंत वीर तर लढले लढले. नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले. मुरारबाजी म्हणती त्याला अमरकथा ही त्याची, भात चाळून पाने आमच्या इतिहासाची. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या. परंपरा ही आमची, तुला काय ठाऊक लढली ती विरांगणा झाशीची. दाभाड्यांची उबाडकी चन्नम्मा कित्तूरची, भात चाळून पाने आमच्या इतिहासाचे. वंशज आम्ही चंद्रगुप्तानं गुरु गोविंद सिंगांचे, वंशज आम्ही चंद्रगुप्तानं गुरु गोविंद सिंगांचे. तसेच आमच्या शिवबांचे आणि राणा प्रताप यांचे. आम्हाबरोबर लढण्या नसेल व्याली मायकुणाची, भात चाळून पाने आमच्या इतिहासाचे. भाई भाई म्हणून आला आम्हा भेटायला. चीन आक्रमण झालं. भाई भाई म्हणून आला आम्हा भेटायला. आलिंगड द्यावयासा मी जो हात पुढे केला. कडकडून चावला चावली सबोटे या हाताची, भात चाळून पाने आमच्या इतिहासाची. दुष्ट हेतूने आला जरी कुणी गिळण्या हिंदुस्थान. कोणीही वाईट विचार घेऊन आमच्या देशाकडे बघितलं तर काय करू आम्ही. दुष्ट हेतूने आला जरी कुणी गिळण्या हिंदुस्थान. तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्तान. फक्त शत्रूचे मढे गाडण्यात जमीन मिळते आमची. फक्त 3/6चं थडग महाराष्ट्रावर जो जो चालून आला, आमच्या देशावर जो जो चालून आला त्याला तेवढंच दिलं. मग औरंगजेबालाही तेच केलं, अफजल खानालाही तेच केलं आणि कसाबला देखील तेच केलं. 3/6 याच्यापेक्षा आपली कुठलीही जागा आपण जास्त दिली नाही. ही आमची वीरांची परंपरा आहे. आणि हा परंपरा, हा इतिहास गाण्याचं काम माझ्यासारखा शाहीर करतो. अनेक महाराष्ट्रातले शाहीर आहेत की हे जे काम करत असतात. या चिनी आक्रमणाच्या वेळी आमचे आणखीन एक ज्येष्ठ शाहीर अमर शेख ते लिहितात, बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला.
काय कल्पनाच सुंदर आहे. बर्फ बेटाला हिमालयाला विझवायाला चला, हिंदी तरुण या फक्त रक्त द्या द्यारे हा साध हा केला, यारे द्यारे साध हा केला. रक्ताचे खत मिळतात थोडे, रक्ताचे खत मिळतात थोडे, सीमेवरची झुडपे झाडे, देश रक्षणा बढतील वेडे, न्यायी भारत नाही आक्रमक, दाबूया जगताला, बर्फ बेटाला हिमालयाला विझवायाला चला. मग आमचं म्हणणं एवढंच की ज्या ज्यावेळी म्हणून तुम्ही आमच्यावर आक्रमण कराल त्यावेळी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि मग आमच्यावर आक्रमण कधी झालं तर कारगिलला आक्रमण झालं. कारगिल आक्रमणाच्या वेळी महाराष्ट्रातल्या काही निवडक शाहिरांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि कारगिल काय घडतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. काय 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 घडतं आहे कारगिलमध्ये आणि पाकिस्तानची कशी घुसखोरी. हे हिंद भूमीच्या सुता, हे हिंद भूमीच्या सुता, नमितो मी आता तुझा चरणी माथा, द्रास कारगिल मुक्तीसाठी, द्रास कारगिल मुक्तीसाठी, संगिनी घेऊन आपल्या पाठी, घुमव शाहिरी तुमच्यासाठी, हदी घुमव शाहिरी तुमच्यासाठी, हदी घुमव शाहिरी तुमच्यासाठी. पहिले नमन भारत मातेला, पहिले नमन भारत मातेला, पहिले नमन भारत मातेला, इथल्या मातीला वीर पुत्राला, जेथ नर रत्न जन्म आले, जेथ नर रत्न जन्म आले, तव कीर्ती दिगंतरी झाली, कुसना तुझी वांज ठरली, हजी जी जी कुसना तुझी वांज ठरली, हजी कुसना तुझी वांज ठरली, घनघोर युद्ध पेटले, घनघोर युद्ध पेटले, तेथ आपुले रक्त सांडले, लावणी बाजी प्राणांची, लावणी बाजी प्राणांची, परवाना केली जीवाची, आबरा केली भारताची, हदी डी आबरा केली भारताची, हदी आबरा केली भारताची. अशा पद्धतीने काव्य महाराष्ट्रातल्या शाहिरांनी लिहिले. महाराष्ट्राची भूमी ही अत्यंत गुणवंत आणि सकस अशी भूमी. महाराष्ट्राचं वर्णन अनेक शाहिरांनी केलं. मरेगा पर हटेगानी असा जो मराठा तो आपला बाण. त्यामुळे या मराठी महाराष्ट्राच्या भूमीबद्दल अनेक शाहिरांनी लिहिलं. शाहीर अण्णाभाऊ लिहितात, महाराष्ट्र माय भू आमची, महाराष्ट्र माय भू आमची, मराठी भाषिकांची संत महंतांची, ज्ञानवंतांना जन्म देणार, ज्ञानवंतांना जन्म देणार, नररत्नांचं दिव्य भांडार, समरधीर घेत जिथे अवतार, समरधीर घेत जिथे अवतार, समरधीर घेत जिथे अवतार. ही अवनी आदिवाशांची, ही अवनी आदिवाशांची, ही अवनी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांगरामशांची, कैक जातींची प्राणहून प्यार, कैक जातींशी प्राणहून प्यार, परंपरा असे ज्यांची अपार, पुढे शाहीर तीच गाणार, पुढे शाहीर तीच गाणार, पुढे शाहीर तीच गाणार. शाहिरानं काय केलं तर पराक्रमाचं वर्णन केलं. मग पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या शाहिरानं आपली प्रबोधनाकडे दिशा वळवली. मग प्रबोधनात्मक वेगवेगळी काव्य देखील लिहिली गेली, वेगवेगळी चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने सादर झाली. मग अनेक युगपुरुषांची चरित्र त्याच्यामध्ये आली. ज्यांनी ज्यांनी म्हणून आमच्या देशाला एक दिशा दिली, ती दिशा देण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं, अशा वेगवेगळी चरित्र, मग ती ऐतिहासिक असतील, मग ती लोकोत्तर पुरुष कोणी असतील,
अशांचं वर्णन शाहिरांनी केलं. हा इतिहास का सांगायचा, तर इतिहास जर आपण पुढच्या पिढीला जर सांगितला नाही तर त्याचा पुढचा भविष्यकाळ जो आहे ना तो अंधारात असतो, हे लक्षात घ्या. आम्ही आमच्या भूतकाळामध्ये जे घडलं त्याच्यापासून काही धडे घेतले पाहिजेत आणि हे सांगण्याचं काम इतिहास करत असतो. इतिहासकार मंडळी इतिहास लिहितात, पण तो इतिहास साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखे शाहीर मंडळी करत असतात. आणि नेमकं तेच करण्याचं काम आज या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मी करतो आहे. हा सगळा जो विचार आहे तो विचार मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. या विचारातनं शाहिरानं या महाराष्ट्रासाठी या देशासाठी नक्की काय काय केलेलं आहे हे मांडण्याचा माझा सदोदित प्रयत्न असतो. सुरुवातीलाच मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक शाहिरांनी अनेक काव्य लिहिली. म्हणजे अज्ञानदासांनी पहिला अफजल खानवधाचा पोवाडा लिहिला आणि हा अफजल खानवधाचा पोवाडा अनेक शाहिरांनी महाराष्ट्रातल्या लिहिला. आमच्या शाहिरांमध्ये वेगवेगळी घराणी आहेत. म्हणजे मी स्वतः नानिवडेकर घराण्याचा शाहीर आहे. नानिवडेकर हिंगे मावळे असं आमचं शाहिरीतलं घराणं आहे. मग खाडीलकरांचं शाहिरी घराणं आहे, दीक्षितांचं घराणं आहे, आमच्या पिराजीराव सरनेकांचं, अशी वेगवेगळी घराणी महाराष्ट्रामध्ये उदयाला आले. त्यातल्या मी नानिवडेकर हिंगे मावळे असं आमचं घराणं आहे. त्या घराण्यामध्ये अफजल खान वधाचा जो पोवाडा लिहिला तो पोवाडा आज या व्याख्यानमालेच्या दरम्यान एक चरित्र म्हणून आपल्यासमोर आवर्जून मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कैलासवासी महादेव नारायण नानिवडेकर यांनी लिहिलेला हा पोवाडा आहे. जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझंबे करुणी प्रारंभे, डफावर थाप तुडून तुण्यात, डफावर थाप तुडून तुण्यात. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा प्राण, अफजल खानाची गातो धुळधाण, अफजल खानाची गातो धुळधाण, अफजल खानाची गातो धुळधाण. पैजेचा विडा उचलून मोठ्या तोऱ्यानं अफजल खान निघाला विजापुराहून, निघाला विजापुराहून. शिवाजीला आणतो मी पकडून, बरळला खान शेफारून, बरळला खान शेफारून, बरळला खान शेफारून. अरे शिवाजी 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 क्या है, शिवाजी तो पहाड़ का चूहा है, यूं पकड़ के लाऊंगा. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा, नेम काय त्याचा, कदाचित घेईला आपला प्राण, कदाचित घेईला आपला प्राण. संग 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं. तुळजापूरला धडक मारली, भवानी भरडली, जाळपोळ केली, प्रलय मांडीला पंढरपूरला, प्रलय मांडीला पंढरपूरला. प्रजा केली हैराण रस्त्याला, येऊन पोहोचला प्रतापगडला, येऊन पोहोचला प्रतापगडला, येऊन पोहोचला प्रतापगडला. खानाला चढली बेफाम धुंदी बरळला, धुंदी बरळला, धुंदी बरळला. खानाला चढली बेफाम धुंदी बरळला, दाढीवरून हात फिरवीत डुलाय लागला. माजलेला बोकडच ना, दाढीवरून हात फिरवीत डुलाय लागला. मेला देव हिंदूंचा, धर्म त्यांचा संपला, किती मूर्ख हिंदू हे देव म्हणते दगडाला. दगडात देव तवा खचित नव्हता राहिलेला, देव गेला होता कुठं ऐका सांगतो तुम्हाला. संचारून अंगामध्ये शिवाजीच्या प्रगटाला, कर तुकडा तुकडा खरच, कर तुकडे तुकडे खानाचे, कापून आण शिरत्याचे, घेऊ नको साई आहे आमचे. कोण म्हणाल
तुळजापूरची भवानी अन विठोबा बोल लागला बोल लागला खान प्रताप गडाशी आला खान प्रताप गडाशी आला खान प्रताप गडाशी आला कृष्णाजी पंत वकील धाडून शिवाजीनं बाका वखत बळकून बाणस बेटाच दिला पाठवून बाणस बेटाच दिला पाठवून गोपीनाथ पंत भला वकील आपला धाडून दिला खानाला पुरता खानाला उल्लू बनवायाला शिवाजी बघा तू मासवली बच्चा है खासा आपसे डरता है शिवाजी बघा तू मास नाही प्याला द्यावडी वदान शिवाजीला द्याव जीवदान शिवाजीला द्याव जीवदान शिवाजीला प्रतापगडच्या पायथ्या खाली भेट ठरविली तयारी करविली शामियाना खास उभारून प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी राजांनी शामियाना बांधला होता मराठ्यांचं वैभव दाखवणारा तो शामियाना होता पूर्वी आपल्याकडे एक पद्धत होती आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या यज्ञाला जर बळी द्यायचा असेल तर त्या बळीची देखील मिरवणूक काढली जायची शिवाजी महाराजांना माहिती होतं हिंदवी स्वराज्याचा यज्ञ मांडलाय आणि या यज्ञाला एका तरी पशुचा बळी द्यावा लागेल अफजल खानासारखा 32 दाताचा बोकड शोधून सापडायचा कापायचा हे निश्चित केलं होतं प्रतापगडच्या पायथ्या खाली भेट ठरविली तयारी करविली शामियाना खास उभारून मोत्यांच्या झालरी लावून शृंगारीला तंबू शिवाजीनं हडी शृंगारीला तंबू शिवाजीनं भवानीनं स्वप्नी येऊन दिलं वरदान सवदरे पूर्ण भेटीमध्ये दगा करील खान मरमयाचं पुरत वळखून दगा करेल कधी दगा करेल त्याचा नियम नाही बरं सावध रहा असं आई भवानीनं आमच्या राजाला सांगितलं होतं आजही आई भवानी सांगते सावध रहा पण आम्ही सावधच राहत नाही पुण्यासारख्या ठिकाणी देखील बॉम्बस्फोट घडतात मुंबईच्या किनारी तर होतात काय करावं आपण सावधच राहत नाही ही जी सगळी आजूबाजूला असलेली पाकिस्तानी पिलावळ तिला ठेचण्याचं सामर्थ्य आमच्याकडे निर्माण होण्यासाठी आम्हाला आमचा इतिहास कळला पाहिजे आणि तो इतिहास कळायला पाहिजे असेल तर एक तर इतिहास तज्ञांची व्याख्यानं ऐकली पाहिजेत नाहीतर आमच्यासारख्या शाहिरांचे पोवाडे ऐकले पाहिजेत आम्ही ते काहीच करत नाही आम्ही बाकीचंच सगळं बघत असतो त्यामुळे इथे आमची अडचण होते भवानीनं स्वप्नी येऊन दिलं वरदान सवदरे पूर्ण भेटीमध्ये दगा करील खान मरमयाचं पुरत वळखून भेटीला जारे हुशारीनं हडी भेटीला जारे हुशारीनं भवानीचं होतं वरदान शोभ हर्षाला भवानीचं होतं वरदान शोभ हर्षाला जाळीदार चिलखत सारे अंग भरल्याला त्यावरून लांब भर जरे झगा घाताला पोलदाचं शिरस्त्रण वर्ण फेटा बांधाला पोलदाचं शिरस्त्रण वर्ण फेटा बांधाला
वाघनख पोलादी धरली डाव्या पंजाला, वाघनख पोलादी धरली डाव्या पंजाला, लटकावली भवानी तलवार डाव्या कमरेला, असनीत होता त्यानं बेचवाला पण ठेवलेला. भवानीचं घेतलं दर्शन, भवानीचं घेतलं दर्शन, जिजाईला केलं वंदन, आशीर्वाद त्यांचे मिळवून शिवराय चालले निकडीनं, जीवा महाला संभाजी कावडी वीर संकेला वीर संकेला. अपजल्ल खानाच्या समोर यमन ठाकाला, खान घाली झेप शिवाजीला धरून मारणाला, जणू घालावे झेप पतंगान प्रखर ज्योतीला, शरीरान खान दिप्पाड शिवडी दाखला. तरुण मुंडक राजाचं बगले दाबू लागाला, तरुण मुंडक शिवाजीचं बगले चिरडू लागाला, शिवाजीच्या बरगडीत कट्टार भोगसू लागला पोट, त्याच्या मागचं बरच होत शिवाजी वीर जेवलेला वीर जेवलेला चिलखत पतंगाला कटेरीनं दगारही केला, खर 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 आवाज वरच्यावर झाला. शिवराय मनी तोषाला शुभशकूर खानानेच केला, आता करूया म्हणे डावाशी डाव आपला डी डाव आपला. वाघनखे भुकसून खानाचा कोथळा फाडाला, आतड्याचा गोळा पोटातून बाहेर काढाला, खान लबा लबा बोलाला, दगा 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 अरुडू लागाला, तावबा 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 बोलाला. सय्यद बंड्या मागणं धावला, शिवाजीच्या शिरावर पट्टा त्यानं उगारला, आहा म्हणता जीवा मला आडवा त्याला भिडाला, पट्ट्याचं वर्जन वरच्यावरती तोडाला, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून किंवा शिवा वाचला आपला डी वाचला बुलाजी, वाचला बुलाजी. तोफांचे बार उडविले, तोफांचे बार उडविले, सैन्य लढविले, दडून ठेवलेले रानमाळ पाटच रक्तांचे, रानमाळ पाटच रक्तांचे, विडायचे सैन्य मराठ्यांचे, वंदिती पाय शिवाजीचे हडी वंदिती पाय शिवाजीचे हडी, वंदिती पाय शिवाजीचे हडी. प्रतापगडच्या पायथ्या प्रतापगडी भवानी मोर खानाचं शिर वाहून सत्वर जिजाबाई चरणी लीन झाला, जिजाबाई चरणी लीन झाला, मातोश्री ओवाळी त्याला, पाणी दोघांच्या नयनाला हडी पाणी दोघांच्या नयनाला हडी, पाणी दोघांच्या नयनाला. छत्रपती शिवाजी रणशूर घेऊन तलवार, मोगल डर डर करुण राखीला हिंदू धर्मास, करून राहिला हिंदू धर्मास, स्थापिली स्वतंत्रता देशात, झळकला हिरा महाराष्ट्रात झळकला हिरा महाराष्ट्रात, झळकला हिरा महाराष्ट्रात. एवढा पराक्रम गाजवणारा माझा पुत्र आहे हे आमच्या जिजाबाईंना माहीत होतं, म्हणून तिने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, आणि ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं आकाराला आलं ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करते झाले. शिवाजी महाराजांना राजमुद्रा मिळाली, प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धेष्णोर विश्ववंदिता, शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. चंद्राच्या कलेप्रमाणे ही आमची वाढणारं राज्य विश्वाला वंदनीय हो, म्हणजे आमचा देश हा विश्वाचा गुरु हो, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे म्हटलं ते सद्यस्थितीमध्ये देशाच्या बाबतीत लागू होत आहे. आमचा देश जगाला वंदनीय व्हावा या दृष्टीने आमची पाऊलवाट चाललेली आहे, आणि आपला देश सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम असा व्हायचा असेल तर आपण सगळ्यांनी त्या मातृभूमीच्या प्रती नितांत श्रद्धा आणि कृतज्ञता बाळगली पाहिजे, आणि हाच हेतू आमच्या शाहिरांच्या मनात असतो. आणि म्हणून शाहिराच्याच शब्दात सांगायचं झालं तर
बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. आमचा देश बलसंपन्न व्हावा हे स्वप्न उराशी बाळगत आम्ही शाहीर मंडळी अहोरात्र छाती फुटेपर्यंत आणि छाती फुटली तरी शाहिरी करणार आहोत. माझे गुरु कैलासवासी शाहीरत्न किसनराव हिंगे यांच्या कृपा आशीर्वादानं ही सगळी परंपरा पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आज याच निमित्तानं मी ज्यावेळी आपल्याशी संवाद साधत होतो त्यावेळी मी पोवाडे सादर करत होतो त्यावेळी माझ्या शाहीर हिंगे लोककले प्रबोधिनीच्या माध्यमातनं पोवाडा शिकलेले माझे विद्यार्थी आमचा कोंडराज, आमचा मुकुंद कोंडे आणि माझा नातू, त्याला आम्ही शाहीर श्रीपाद म्हणतो, हर्ष येळापुरे, या तिघा मंडळींनी या निमित्ताने मला साथ केली. हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. जय महाराष्ट्र, भारत माता की जय.